बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. रोल कॅमेरा. पूजा, तुला भीती वगैरे वाटते का? जनरली नाही. ओके, तू लिफ्टमधनं एकटी आलीस आमच्या ऑफिसच्या? आता हां, आता एकटी झाले मी. ओके, पण जाताना एकटी जाऊ नकोस, कोणाला तरी असं सोबत वगैरे घेऊन जा. का? नाही म्हणजे असं म्हणतात की इथे थोडं हॉन्टेड आहे. आम्ही कधी कधी, मी नाही पण माझ्या बऱ्याच कलिगने फील केलं, सो एकटी जाऊ नकोस. आणि मी हे जस्ट मला स्टार्टिंग वगैरे हवी आहे पॅकेजची म्हणून नाही, इन जेन्युअनली असं आहे. म्हणजे इफ यू गुगल दिवसा पण आहे. माहिती नाही, आता भूताला थोडी टाइम वगैरे असतो काही. मस्करी नाही करते श्वेतांबर. अरे खरंच मी म्हणाले पॅकेजिंग साठी नाहीये, मी खरंच सांगते. यू कॅन गुगल दिस प्लेस अँड यू विल गेट स्टोरीज. खरंच. तू चल जाताना माझ्याबरोबर एकत्र जाऊ. मी कुठे नाही जाणार आहे आता एकटी. मी मेकअप रूम मध्ये पण एकटी होते आता. तिकडे काही प्रॉब्लेम नाही, फक्त लिफ्ट मध्ये. ओके ओके, लेट्स स्टार्ट द शो. सो आपल्यासोबत आहे पूजा सावंत. पूजा, व्हॉट्सअप विथ यू. अच्छा, ही ह्याचं उत्तर देणार त्याच्या आधी मी सांगते, लपाछपी, बस स्टॉप आणि भेटली तू पुन्हा, तिन्ही चित्रपट एकत्र येत आहेत. मला खरंच विचारायचं वाटतं, व्हॉट्सअप विथ यू कसं हँडल करतेस सगळं? तू विचारण्यापेक्षा रोज सकाळी उठून मी आरशात बघते आणि मीच मला विचारते, व्हॉट्सअप विथ यू टुडे, आज कुठे जाणार आहेस तू? सो मला आधी वाटलेलं, फार वाईट वाटलेलं की अरे यार, 2 वर्ष आम्ही मेहनत केली आहे 3 चित्रपटांमागे आणि 3ही एका महिन्यात रिलीज होत आहेत. पण आता काहीच हातात नाही आहे माझ्या, त्यामुळे मी एन्जॉय करते. आपण बदलू नाही शकत तर आपण एन्जॉय करूया. सो आय एम एन्जॉईंग दिस डेज. आता प्रत्येक दिवशी एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन असेल तर ते डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन्स किती क्लिअर असतात. म्हणजे आज मला लपाछपीचं प्रमोशन करायचं आहे, आज बस स्टॉपचं करायचं आहे. यू वोंट बिलीव्ह श्वेतांबरा, मला जी माणसं मला व्यवस्थित ओळखतात त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले की ज्या चित्रपटाच्या इंटरव्ह्यूसाठी चालली आहे त्या स्टुडिओच्या बाहेर उभं राहून मोठ्याने एकदा त्या चित्रपटाचं नाव घे, लपाछपी लपाछपी लपाछपी, आणि मग आज जा. बिकॉज दे आर सो शुअर की मी लपाछपीच्या प्रमोशनला बस स्टॉपचं म्हणेन, बस स्टॉपला भेटली तू पण असं म्हणेन. त्यामुळे मी आत्तासुद्धा अशी बाहेर उभं राहून कॉन्सन्ट्रेट केलं आणि आत आली आहे स्टुडिओ. पण इथे असं काही झोल होणार नाही, कारण आपण जनरली तिन्ही चित्रपटांबद्दल बोलणार आहोत. खास लपाछपीबद्दल विचारावं असं वाटतंय, कारण यु नो एव्हरी टाईम मी स्वतः तुला कॉम्प्लिमेंट केली आहे की तू खूप छान डान्सर आहेस, तुझे खूप छान एक्सप्रेशन्स आहेत, तू खूप छान दिसतेस. पण या व्यतिरिक्त जाऊन मी त्या दिवशी तुला कॉम्प्लिमेंट केली की तू खूप छान अभिनय केला आहेस. आय नो, अर्थात ही कॉम्प्लिमेंट प्रत्येक ॲक्टरला हवी असते आणि तुला ही कॉम्प्लिमेंट लपाछपीच्या निमित्ताने मिळणार आहे. सो ती फिलिंग कशी आहे? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच की तू ती कॉम्प्लिमेंट दिलीस मला. आणि अगं इथे मला अभिनेत्री होण्यासाठीच यायचं होतं. डान्स मला येतो, मी व्यवस्थित नाचते, मला परफॉर्म करायला आवडतं, ह्या सगळ्या दुसऱ्या गोष्टी झाल्या, पण मुळात अभिनय येणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं असे चित्रपट येणं खूप गरजेचं असतं, असे रोल्स एक्सेप्ट करणं खूप गरजेचं असतं. आय रिमेंबर जेव्हा मी लपाछपीचं नरेशन ऐकलं होतं तेव्हा असं अजिबात माझ्या डोक्यात नाही आलं की अरे प्रेग्नेंट लेडीचा रोल करायचा आहे जी 8 महिन्याची गरोदर आहे आणि 20-25 दिवस आपल्याला उसाच्या शेतातच राहायचं आहे तिकडे. हे सगळे विचारच नाही आले. माझा पहिला विचार आला की काहीतरी करायला मिळते, काहीतरी मजा करायला मिळणार आहे. सो म्हणून मी ती एक्सेप्ट केली. आणि त्यानंतरचे जे चॅलेंजेस होते त्याचा विचार मी केला नव्हता. ऑफकोर्स आय सेड येस आणि मजा आली. तू बरेच फिल्म फेस्टिवल्स अटेंड केलेस आणि हा चित्रपट बऱ्याच फिल्म फेस्टिवल्सला जाऊन आलाय. तर तिथे जाऊन चित्रपट पाहण्याचा किंवा त्या ऑडियन्ससोबत चित्रपट पाहण्याचा अनुभव नक्कीच वेगळा असेल. तर त्याबद्दल कशी फिलिंग होती ती? लपाछपी अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाला होता. म्हणजे ब्रुकलिनला झाला, मॅड्रिड फिल्म फेस्टिवलला मी सुद्धा गेले होते. पण मॅड्रिड फिल्म फेस्टिवल खूप छोटा होता लंडनपेक्षा. लंडन इंडियन फिल्म फेस्टिवलला खऱ्या अर्थाने ते रेड कार्पेट आपण जे म्हणतो ते होतं, क्वेश्चन आन्सर सेशन होतं, स्क्रीनिंग्स होते प्रत्येक ह्याचे. त्यामुळे मी जेव्हा पर्सनली त्या रेड कार्पेटवर जेव्हा चालायला आले आणि
तेव्हा मला कळलं की आपण लहानपणी जे रेड कार्पेट बघायचो की सेलिब्रिटीज महागडे महागडे कॉस्ट्युम्स घालून रेड कार्पेटवर वॉक घेत आहेत आणि एकीकडे ती फोटोग्राफर्सची रांग आहे आणि सगळीकडून फ्लॅश क्लिक होत आहेत, हे सगळं स्वप्नवत वाटत होतं मला. आणि त्या रेड कार्पेटवर चालताना मला कळलं की मेहनत करून एक चित्रपट करायचा आणि तो भारताच्या बाहेर सातासमुद्रापलीकडे सिलेक्ट होतो आणि तिथली माणसं तो चित्रपट बघायला गर्दी करतात. ही फिलिंगच अमेझिंग होती. इट वॉज माझं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे ते ॲक्च्युली. नक्कीच. तुला जसं आता तू म्हणालीस की ग्लॅमरस क्वेश्चन किती इम्पॉर्टंट होता त्या रेड कार्पेटवरती जेव्हा तू वॉक करत होती. तुला क्षणभर विश्रांतीपासून आम्ही पाहतोय, ओके, आणि तिथून आतापर्यंत जी तुझ्यामधली फॅशन रेव्होल्युशन जी झालेली आहे म्हणजे खरंच म्हणजे मी पण बऱ्याचदा असं अच्छा ही पूजा सावंत असं बऱ्याचदा झालेलं. मलाही असं झालं ही मी आहे असं मलाही झालं, त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड. तर हे माझंही मला होतं पण तू हे किती एन्जॉय केलं, म्हणजे ती फेस खरोखर एन्जॉय करण्यासारखी असते. आपण अगं क्षणभर विश्रांतीला म्हणजे मी ठरवलंही नव्हतं की मला अभिनेत्री व्हायचंय. सायन्स स्टुडंट होते मी आणि क्षणभर विश्रांती मिळाला होता कारण का श्रावण क्वीन जिंकले होते मी तेव्हा. एक कम्प्लीट रॉ मटेरियल आपण म्हणतो ना की इंटरेस्टच नाहीये ना पार्लरमध्ये जाऊन आयब्रो करण्यात किंवा हेअरस्टाईल करण्यात किंवा काय. त्यात मला क्षणभर विश्रांतीमध्ये फॅशन डिझायनरचा रोल करायचा होता. सो ते सगळं शिकण्याचं अजूनही मी बऱ्याचशा गोष्टी अजूनही शिकते की मला हे कळत नाही, मला ते कळत नाही. सो हा जो प्रवास आहे, एकतर या प्रवासाला बघून मला फार हसू येतं कधी कधी की अरे कशी होते मी, कशी वागत होते. पण चांगलं आहे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. चांगली माणसं एकत्र आपण जमा केली की त्यांच्याकडून चांगलं शिकून घ्यायचं. आणि ते डेफिनेटली बघताना पण खूप छान वाटतं. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड. मी तुझे बरेच इंटरव्ह्यू पाहत होते की हे सगळं घाट घालण्यासाठी की पूजाबद्दल आणखी काय माहिती कळते. तर मी बऱ्याच कमेंट्समध्ये असं पाहिलं की लोक तुला कधीतरी दीपिका पदुकोण म्हणून कमेंट करतात किंवा प्रियांका चोप्रा म्हणून कमेंट करतात. तर हे एक छोटासा चेंज आहे की मी तो ऑडियन्सकडनं येताना पाहिलाय. तर तुला तो कसा वाटतंय? मला जास्त प्रियांका चोप्रा म्हणतात. सो आत्ता इतकं कॉमन झालंय की कोणीही नवीन जेव्हा मला भेटायला येतं तेव्हा ते म्हणतात तुम्हाला मी एक सांगू का हो, तर मीच म्हणते मी प्रियांका चोप्रा सारखी दिसते ना. हो करेक्ट. सो मला आता इतकी सवय झाली आहे पण मला आवडतं. आय लव्ह इट. म्हणजे आय थिंक दिस विल बी द लेवल ऑफ रेव्होल्युशन. म्हणजे क्षणभर विश्रांती टू लुक लाईक ऑफ प्रियांका चोप्रा. आय नो एक्झॅक्टली. सो इट्स गुड. आणि आय नो प्रेक्षक खूप प्रेम करतात ग, ते प्रेमाने कॉम्प्लिमेंट करतात. असं नाही की कॉपी करतोय किंवा का तिच्यासारखं वाग, असं काही नाही. एक्झॅक्टली. ते मनापासून दाद देतात आणि मला तेच आवडतं. आणि आपण कधीही एखाद्याकडनं इन्स्पिरेशन घेऊन सुंदर बनायचा प्रयत्न करतो, मेंटली फिजिकली एनी हाऊ. सो आय थिंक इट्स अ गुड चेंज. आता थोडेसे असे क्वेश्चन्स आहेत जे पूजाच्या स्वतःच्या लाईफशी रिलेटेड आहे, नॉट फिल्म लाईफ. पहिलं म्हणजे पूजा अजिबात डाएटवरती जास्त फोकस करणं. पूजाला खूप खायला आवडतं आणि पूजा कोकणातली असल्यामुळे तिला खूप भात खायला आवडतो. तर आपण तिच्याकडनं जाणून घ्यायचंय की भात खाऊन हॉट कसं राहायचं ते. आपल्याकडे ना डाएटबद्दल खूप गैरसमज आहेत. आपण लहानपणापासून एका क्वांटिटीमध्ये खात असू. समजा मी आता लहानपणापासून वरण भात खाते, एक चपाती खाते, तर त्यामुळे त्रास काही होत नाही. हां, त्याची जर तुम्ही क्वांटिटी वाढवली, जर तुम्ही टोपभरच भात खाल्लात तर त्याचं होऊ शकतं. आणि नाही ग मी राहू शकत भाताशिवाय. अगं ते असं वाटतच नाही की खाल्लंय जेवलोय असं नाही वाटत. त्यामुळे मला आवडतं. नक्कीच. हे झालं डाएट बद्दल. तू डाएट करतेस तेवढं तू एक्सरसाइज पण डेफिनेटली करत असशील. सो त्याशिवाय अशी पूजा आपल्याला दिसू शकत नाही. पूजा सावंत बेसिकली आता हे नावाची गफलत आहे. मला खूप विचारायचं वाटतं की माझं नाव श्वेतांबर आहे. तर मी बाबांना नेहमी प्रश्न विचारते म्हणजे एवढी मेहनत का ना नावापाठी. नाव आहे श्वेतांबरा. एक्झॅक्टली. नाव आहे की ग्रेट वॉल ऑफ चायना. आय नो. सो असं तू कधी बाबांना प्रश्न विचारला की बाबा पूजा एवढं रँडम नाव का ठेवलं, असं तू कधी विचारलंस बाबांना? बाबांकडे उत्तर तयार असतं त्याचं. मी नेहमी विचारते पप्पा पूजा पूजा, म्हणजे मला आवडतं माझं नाव पण कॉमन आहे ना फार. ते म्हणाले की तुझा जेव्हा जन्म झाला तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये सत्यनारायणाची महापूजा होती म्हणून तो दिवस म्हणून मी तुझं नाव पूजा ठेवलं. अच्छा. तोंड बंद नको. पण मला आवडतं माझं नाव पूजा. आणि त्यात सावंत. बरं सावंत पण इतकं कॉमन आहे ना की पूजा सावंत
तू फेसबुकवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर टाकलं की धडाधड पूजा सावंत येतात. पण पण पूजाच्या प्रोफाईलच्या समोर व्हेरिफिकेशनची टिक आहे फायनली आता. सो त्यामुळे ही पूजा सावंत शोधणं फेसबुकवर आता सोपं झालंय. इन्स्टावरती आम्ही आणखी एक गोष्ट पाहिली आहे, ती म्हणजे पूजाचं प्राण्यांवर असणारं खूप प्रेम आणि वेगवेगळे पेट्स. आम्ही तुझा एक पेट्सचा एक एपिसोडही पाहिला यूट्यूबवरती, ज्याच्यामध्ये तिने खूप सारे फुटेजेस पण जमा केलेले आहेत तिच्या पेट्सचे. म्हणजे जर असं ठरवलं की पूजाच्या पेट्सवरती मूवी बनवायची तर पूजाकडे फुटेजेस अवेलेबल आहे. तर ह्या प्राण्यांच्या, आणि आय गेस तुझं एक स्वप्न पण आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याचं. सो व्हॉट इज दॅट? मला ना ह्या प्राण्यांसाठी शेल्टर करायचं आहे, आणि हे शेल्टर फक्त कुत्र्या आणि मांजरांसाठी नसेल तर सर्वांसाठी असेल. जसं तू म्हणाले की माझ्याकडे कलेक्शन आहे, माझ्याकडे अशाही काही गोष्टींचं कलेक्शन आहे जिथे आम्ही वेगवेगळे पक्षी रेस्क्यू केले. एकदा एक कावळ्याचं पिल्लू मांज्यात अडकलं होतं आणि ते खाली पडलं होतं आणि भरपूर पाऊस, ते बिचारं भिजत होतं. सो मी आणि माझा भाऊ ते एक मांजा कापून त्याला मोकळं केलं. काही दिवस घरी होतं. पिजनचं पिल्लू सापडतं. हल्ली आत्ता जस्ट पावसाळा सुरू झालाय त्यामुळे बरीचशी झाडं पडली आहेत, तर तेव्हा खारुताईची 5 पिल्लं सापडली माझ्या बहिणीला. सो आत्ता ती फोस्टर करत आहोत आम्ही, पण लवकरच आम्ही त्यांना रिलीज करू. सो असे काही घटना आहेत ज्या फक्त कुत्र्या मांजरांशीच रिलेटेड नाही आहेत, पण मला त्या अशा सगळ्यांना मदत करायची ज्यांना खरंच गरज आहे आपली. डेफिनेटली तुझ्याकडे तुझी स्वतःची टीम आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तू, तुझा भाऊ आणि तुझी बहीण. सो ते टीम वर्कच आहे डेफिनेटली. आणि आणखी एक गोष्ट पूजाबद्दल म्हणजे डॉग्स किंवा कॅट्सबद्दल सांगावीशी वाटेल की पूजाने आत्तापर्यंत अडॉप्ट केलेले कुत्रे किंवा पेट्स जे आहेत ते इंडियन ब्रीड्सचेच आहेत, बिकॉज शी हॅज अडॉप्टेड फ्रॉम स्ट्रीट ऑर समथिंग लाईक दॅट. त्यामुळे एक त्याची तुझी स्पेशालिटी आहे की मला कुत्रा पाळायचा आहे म्हणून त्याचं जे फॅसिनेशन असतं तसं नाही आहे पूजाचं. इट्स व्हेरी जेन्युइन. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? अगं, हे जे आपले स्ट्रे डॉग्स म्हणतो आपण, जर रस्त्यावरचे कुत्रे असतात ते रस्त्यावर आहेत म्हणून ते स्ट्रे डॉग आहेत, पण ॲक्च्युली त्या इंडियन ब्रीड्स आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ब्रीड्स आहेत. म्हणजे तू बघ की एका एरियाचे कुत्रे थोडे वेगळे असतात, एका एरियाचे थोडे केसाळ असतात. सो त्याही ब्रीड्स आहेत. आपल्याकडे कुत्रा रस्त्यावर राहतो म्हणून तो इतका आपल्यासाठी कॉमन आणि स्वस्त प्राणी झालाय ना की आपण त्याला हडतूड करतो, विच इज व्हेरी रॉंग. त्यामुळे मला असं वाटतं की असंच कुठलं तरी रस्त्यावरचं पिल्लू घरी आणावं, त्याला पाळावं. म्हणजे मला वाटतं की महागडा कुठला तरी पिल्लू विकत घेऊन घरी आणण्यापेक्षा मग तो खाण्याचा खर्च, मग त्यांना एसीच लागतो, मग परत ते खूप नाजूक असतात, ज्या भारताच्या बाहेरच्या ब्रीड्स आहेत. त्यापेक्षा रस्त्यावरचं कोणीतरी छोटंसं पिल्लू किंवा मांजरीचं पिल्लू घरी आणा, त्याला एक खूप छान लाईफ मिळेल. तुम्हाला बरं वाटेल की आपण अशा कुठल्या तरी प्राण्याला मदत केली आणि तो तुम्हाला त्याच्या दुप्पट प्रेम देईल. आणि हे मी अनुभवते, हे माझ्या अनुभवातून सांगते. मी दोघांना अडॉप्ट केलं, 2 कुत्र्यांना. एक तर माझा अल्फा जो आता माझ्याकडे आहे, आणि दुसरा स्कूबी जो माझ्या मित्राने अडॉप्ट केला. आणि हा आनंद खूप मोठा आहे. हा कुठल्याही पैशाने किंवा कुठल्याही याने विकत नाही घेऊ शकत. डेफिनेटली. ह्याच्यामध्ये तुझे सगळे फ्रेंड्स इन्व्हॉल्व आहेत जे इंडस्ट्रीमध्ये आहेत ते, आणि त्यांना मी त्यांची नावं घेईन आणि त्यानुसार तू त्यांना काय गिफ्ट देशील, एक क्वर्की फनी असं काय गिफ्ट त्यांना देता येईल हे तुला सांगायचं. ओके, रेडी? सो पहिलं आहे वैभव तत्ववादी. वैभवला त्याच्या पायाच्या साईजचे बूट, शूज, स्लीपर्स हे सगळं देईल. कारण का त्याच्या साईजचे चप्पल अजिबात कुठे सापडत नाही. सगळ्यात मोठा पाय आहे त्याचा. त्याची साईज काय, शू साईज आय थिंक 12 नंबरचा, 12 का 13 नंबरचा पाय आहे. आणि त्याची साईजचे शूज कुठेच सापडत नाहीत. सो आम्हाला ते बनवून घ्यावे लागतात. म्हणजे प्राची, माझं आणि वैभव दोघांचं स्टायलिंग करते, तो तिचा तो त्रास असतो की ह्याच्या साईजचे शूज मला मिळत नाही. सो मी वैभवला तो अख्खा सेट गिफ्ट करेन. भूषण प्रधान. भूषणला जिम करायला फार आवडतं. सो मी त्याला ते सगळे इक्विपमेंट्स गिफ्ट करेन. तो असा आहे की आता समजा त्याचं लग्न असेल तर तो लग्न स्किप करून जिमला जाईल, इतका त्याला जिम आवडतो. तो राहूच शकत नाही जिमशिवाय. सो ते सगळे इक्विपमेंट्स मी भूषणला गिफ्ट करेन. ओके. अमृता खानविलकर. अमूला आपण
आवाज चेक करताना किती डेसिबल व्हॉइस आहे ते एक यंत्र देईन तिच्यासोबत आणि ते तिच्यासोबत ठेवायला सांगेन. सो जेव्हा कधी ती खूप जोरात हसत असेल किंवा पब्लिकमध्ये खूप जोरात ओरडत असेल तेव्हा स्वतःच तिने स्वतःचा व्हॉइस चेक करावा की किती डेसिबल वर गेलाय, मग ती थोडा कमी करू शकेल. त्यामुळे अमूला मी ते यंत्र गिफ्ट करेन, व्हॉइस डेसिबल्स चेक करायचं. चांगलं आहे, खूप क्रिएटिव्ह गिफ्ट आहे. अनिकेत विश्वासराव. अनिकेतला मी लंडनमध्ये जे लॉर्ड्सचं स्टेडियम आहे क्रिकेटचं, त्या स्टेडियममधल्या सुरुवातीच्या सीट्सची तिकीट्स गिफ्ट करेन मी. वाह. बिकॉज ही लव्स क्रिकेट लाईक एनिथिंग. ओके. त्यामुळे मी त्याला लॉर्ड्स स्टेडियममधल्या फ्रंट सीटच्या तिकीट्स गिफ्ट करेन. वाय. अनिकेत इज वॉचिंग दिस. आय गेस तुला खूप छान गिफ्ट मिळालं आहे, म्हणजे IPL नाही, अगदी डायरेक्ट. नेक्स्ट आहे वैदेही परशुराम. वैदेहीला काय गिफ्ट देणार मी? मला ना वैदेही नेहमी एक छान क्यूटशा फुलासारखी वाटते. शी इज अ स्वीट लिटल फ्लॉवर. त्यामुळे मला असं वाटतं की तिने तिच्या घरी बसावं आणि तिच्या आजूबाजूला खूप सारी वेगवेगळी फुलं असतील. सो त्या फुलांमध्ये हे एक छोटंसं फूल. त्यामुळे मी तिला खूप सारी फुलं गिफ्ट करेन त्या दिवशी. आता सर्वात क्वर्कीएस्ट मॅन ऑन द प्लॅनेट आय मस्ट से, सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थला मी काय देणार? हां, सेलोटेप. सिद्धार्थला मी सेलोटेप देणार. विषय संपला. सिद्धार्थचं गिफ्ट सर्वात स्वस्त आहे. सेलोटेप. बरं, सिद्धार्थला सेलोटेप का गिफ्ट करणार ह्याचंही कारण खूप छान असेल नक्कीच. सिद्धार्थ फार गोड आहे मुलगा, पण तो ना खूप बोलतो आणि खूप बोलतो. ऑफकोर्स तो एंटरटेनमेंट पण फार करतो. पण एका पॉईंटला असं होतं की सेद गप्प बस. मग तो नाही गप्प बसत. मग तो आपल्याला त्रास द्यायला अजून बोलतो. त्यावेळेला मला अशी खिशातून सेलोटेप काढून त्याच्या तोंडावर सेलोटेप देणार आहे मी त्याला. डेफिनेटली, नक्की दे. ओके, हा राऊंड खूप छान होता. सगळ्यांची गिफ्ट्सही खूप सुंदर होती आणि आय गेस प्रत्येकजण ते गिफ्ट एक्सेप्ट करेल अशी गिफ्ट्स होती. सो डेफिनेटली जेव्हा तू त्यांना गिफ्ट देशील ही, तेव्हा नक्कीच इन्स्टावरती टाक, म्हणजे आम्हाला कळेल. ऑफकोर्स सिद्धार्थ तर मी नक्कीच सेलोटेप लावून त्याचा फोटो काढून मी इन्स्टावर टाकणार आहे. मी तुला कॅटेगरी सांगणार किंवा मी तुला अशी लोक सांगणार, त्या लोकांचे कोणते टाईप तुला अजिबात आवडत नाहीत ते तुला सांगायचं, किंवा लोक किंवा वस्तू जे काही. सो पहिलं आहे ॲक्टर्स. वॉनअवे कॅरेक्टर्स नाही आवडत मला, की काही नाही आहे गाठीशी आणि उगाच जे दाखवणं असतं किंवा मी असं केलं मी तसं केलं, ते थोडं मला खटकतं. मी काही बोलत नाही, पण मला असं वाटतं की मग मी त्या कम्फर्ट झोनमध्ये नसते. हां, ओके. सेकंड, लग्नासाठी मुलगा कोणत्या टाईपचा नको. पॉझिटिव्ह अजिबात नको. आणि सपोर्टिव्ह हवा. त्यामुळे पॉझिटिव्हनेस आला की संपतो सगळं. त्यामुळे मेन ती गोष्ट नको, पॉझिटिव्ह नको अजिबात. ओके. थर्ड आहे मित्र किंवा मैत्रीण कोणत्या टाईपची नाही आवडत. मी ना खूप सेल्फिश आहे माझ्या फ्रेंडशिपच्या बाबतीत. ॲब्सोल्युटली. त्यामुळे थोडं वियर्ड उत्तर आहे, पण जर कोणीतरी माझा घट्ट मित्र असेल ना, तर तितकाच घट्ट मित्र तो दुसऱ्या कोणाचा नसावा. ही माझी आहे, अट आहे माझी. त्यामुळे जे माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत त्यांनी जरा लक्ष द्या. आय एम नॉट गोइंग टू शेअर माय फ्रेंड्स विथ एनीबडी. माझे फ्रेंड्स माझेच. नेक्स्ट इज म्हातारी माणसं. कोणत्या टाईपची म्हातारी माणसं नाही पटत, नाही जमत? नाही ग, मला आत्तापर्यंत मला अनेक प्रकारची म्हातारी माणसं मिळाली. एक असतात जी शांत असतात, एक असतात जी अगदी काय ग बाळा काय झालं इथपर्यंत असतात. एक म्हणजे त्यांना आपलं काहीच आवडत नाही, एवढं काय लंडनला गेली एवढं काय हे इथपर्यंत. पण मला ना त्यांची गंमत वाटते, कारण का ते वयाने मोठे असतात आणि ते क्यूट दिसतात त्यांना की ते असं काहीतरी करतात. थोडा त्रास होतो पण देन आय एन्जॉय इट. असं काही नाही. नेक्स्ट, फूड. आर यू मॅड? मला फूड मधलं काही नाही आवडणार. फूडमध्ये मला कारला नाही आवडत. दॅट्स ओके. म्हणजे आय डोंट कन्सिडर इट ॲज अ फूड. कारला इज नॉट अ व्हेजिटेबल. असं काही नाही जे मला फूड मधलं. दॅट्स ओके. ॲब्सोल्युटली फाईन. आय कॅन अंडरस्टँड.
नेक्स्ट इज पेट लवर्स. कोणत्या टाईपचे पेट लवर्स तुला नाही आवडत? मला खोटे पेट लवर्स नाही आवडत, जे फक्त, आणि असे अनेक आहेत म्हणून मी म्हणते की एक असतं की आपण मनापासून त्या प्राण्यासाठी करतो आणि त्या प्राण्याला बरं वाटावं म्हणून करतो. एक असतं की माझ्याकडे हा कुत्रा माहितीये का, मी त्याला हे देतो, मी त्याला ते देतो, रोज तो सकाळी येऊन मला असा नमस्कार करतो वगैरे. काही गरज नाहीये. हॅलो. तर खोटे जे प्राणीप्रेमी आहेत जे फक्त दाखवतात, प्राण्याचा विचार करत नाही, सो मला त्यांचा राग येतो जास्त. ओके, आपल्याला खूप चांगली मस्त मस्त आन्सर्स मिळालेत. सो आता नेक्स्ट असं आहे की आपण लपाछपीबद्दल बोललोच, पण लपाछपीसोबत तुझा आणखी एक चित्रपट येतोय जो म्हणजे बस स्टॉप आहे, आणि आणखी एक चित्रपट येतोय तो म्हणजे भेटली तू पुन्हा आहे. बस स्टॉप हा चित्रपट, बस स्टॉप नावच आहे म्हटल्यावरती त्याच्या आसपास घडणारा चित्रपट आहे, आणि भेटली तू पुन्हा हा चित्रपट ट्रेनमध्ये घडतोय, गोव्यामध्ये घडतोय. तर बराच असा ट्रॅव्हल, लव्ह स्टोरीज वगैरे करण्याच्या, किंवा या तिघांचा सिक्वेन्स बघ ना, लपाछपी, बस स्टॉप, भेटली तू पुन्हा, असा एक छान सिक्वेन्स झाला. नक्की. सो प्रवास केला आम्ही. इवन लपाछपीला सुद्धा फिल्ममध्ये नाही, पण आमचं लोकेशन कोल्हापूरपासून 32 किलोमीटर लांब होतं. सो रोज 32 ये जा असायचं. तो एक प्रवास लक्षात राहिला. बस स्टॉपमध्ये तर कथा बस स्टॉपवर सुरू होते. इट्स अ लव्ह स्टोरी. आणि मग आम्ही यंगस्टर्स आणि त्यांचे पेरेंट्स या दोघांमधली ती एक कथा आहे. सो बस स्टॉप आणि बस हा खूप महत्त्वाचा भाग आहे त्याच्यात. भेटली तू पुन्हामध्ये सेम लव्ह स्टोरी आहे, पण ती ट्रेनमध्ये घडते. आणि ह्यांच्यात थोडं वेगळं असतं, कारण का हा जो आलोक आहे, जे वैभवने कॅरेक्टर केले, त्याने तिला नकार दिलेला असतो आणि हे परत ट्रेनमध्ये भेटतात. सो म्हणून भेटली तू पुन्हा असं आहे ते. नक्कीच. भेटली तू पुन्हाचा ट्रेलर तुम्ही नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग ट्रेलर झाला आहे आणि त्यामुळे तो नक्कीच तुम्हाला बघावासा वाटेल. मी पाहिला आहे ट्रेलर. भेटली तू पुन्हाच्या निमित्ताने मला विचारायचं वाटतंय की ह्याआधी आपण पूजाला नेहमी असं बघत आलो की खूप सुंदर अदाकारी, जसं वैभव म्हणाला, म्हणजे पूजा असा हात देत नाही, असा हात देते. वैभव ना वाईट मुलगा असं वैभवने एक्सप्लेन केलंय. तर आपण जस्ट थोडंसं ते ब्रेक थ्रू करूया की भेटली तू पुन्हामध्ये पूजा एक थोडी वेगळी दिसणार आहे, थोडी तिची एक वेगळी साईड दिसणार आहे, फनी साईड दिसणार आहे. त्याची एक छोटीशी झलक घेऊया. सो आपण सैराटचा डायलॉग पूजा आपल्याला म्हणून दाखवणार आहे, पण तो तिच्या ढंगात बोलून दाखवणार आहे. माझ्या म्हणजे भेटली तू पुन्हा मध्ये जे कॅरेक्टर आहे का, तशा टाईपमध्ये बोलून दाखवणार. अच्छा, कारण का भेटली तू पुन्हा मध्ये माझं जे कॅरेक्टर आहे ते मूळ मी अशी नाही आहे, म्हणजे शांत वगैरे. एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. खूप बोलते ते. अश्विनी सारंग नाव आहे तिचं. तसं हवंय का? एक्झॅक्टली. भेटली तू पुन्हा मधली अश्विनी सारंग थोडक्यात अशी असणार आहे. पूर्ण नाही जमणार, बट आय ट्राय. रेडी. रेडी. रोल कॅमेरा ऍक्शन. काय बघतोयस माझ्याकडे? मी कुठे बघतो तुझ्याकडे? मी बघितलं तू माझ्याकडे बघतो. अरे मी नाही बघत. तू बघत होतास माझ्याकडे. तू बघत होतास म्हणजे मला आवडतं असं बघितलेलं, पण आता नको बघू, कारण मी मेकअप करून द्यायला आले म्हणून. काय नाव तुझं? श्वेता. श्वेता. ओके. कुठले गाव? सावंतवाडी. आमचं गोवा आहे माहितीये का. आम्ही गोव्याला जातो दरवर्षी. तिकडे माझी मावशी आहे, काका आहे, आणि मी सगळे भावंड आहोत. आम्ही इतकं मज्जा करतो माहितीये. तुम्ही काय खाता तिकडे? आम्ही आंबे खातो. आंबे खाता? आम्ही फणस खातो. माहितीये का किती मज्जा ना. थोडक्यात कॅरेक्टर आहे ते काहीतरी. म्हणजे शी हॅज एव्हरीथिंग नॉन स्टॉप. नो डायलॉग. नॉन स्टॉप असं आहे थोडक्यात ते. डेफिनेटली. थँक्यू सो मच पूजा. इट्स बीन व्हेरी गुड टाइम विथ यू. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर 3 फिल्म्स. आणि होप एव्हरीबडी विल गो इन थिएटर्स अँड वॉच इट. थँक्यू सो मच श्वेता. मला खूप मजा आली. बऱ्याच दिवसानंतर मनसोक्त गप्पा मारता आल्या आणि थोडं रिलॅक्स झालं या प्रमोशनच्या सगळ्या धावपळीत. सो थँक्यू. थँक्यू. बाय. सी यू नेक्स्ट टाइम.